नमस्कार प्रेक्षकांनो, इन्फो इन मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे. हो. महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे कायदे आहेत, जमिनीचे व्यवहार किंवा शासनाचे नवीन निर्णय आणि महसूल विषयक माहिती आपण अगदी सोप्या म्हणजे रोजच्या वापरातल्या भाषेत इथे घेऊन येत असतो. अगदी बरोबर. आणि आजचा आपला विषय तर खूपच संवेदनशील आणि महत्वाचा आहे. नक्कीच, कारण बघा, आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणूया, जो बऱ्याच कुटुंबांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणजे कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने आपल्या सख्या भावाच्या मुलाला म्हणजे पुतण्याला किंवा मुलीला अगदी स्वतःच्या मुलासारखं दत्तक घेतलंय. त्याला लहानाचं मोठं केलं, सगळं प्रेम दिलं आणि चुलत्याला वाटत असतं की माझ्या पश्चात माझी सगळी प्रॉपर्टी, माझी शेतजमीन याच मुलाला मिळणार. बरोबर. पण अचानक त्या चुलत्याचा मृत्यू होतो आणि मग भावकी किंवा इतर नातेवाईक त्या मुलाला सरळ घरातून बाहेर काढतात, त्याला जमिनीतून बेदखल करतात. आणि कारण काय? तर म्हणे तुमच्याकडे दत्तक घेतल्याचा अधिकृत कागदच नाहीये. बापरे. हा खरोखरच अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे. पण दुर्दैवाने आपल्या समाजात हे खूपदा बघायला मिळतं. हो ना. आणि म्हणूनच आज आपण या दत्तक प्रक्रियेतील जमिनीचे कायदेशीर वारसा हक्क नक्की कसे काम करतात, 7-12 उतार्यावर नाव कसं लागतं, हे सगळं आजच्या या सखोल चर्चेत समजून घेणार आहोत. अगदी. कारण जेव्हा आपण कुटुंबात मूल दत्तक घेतो ना, तेव्हा तिथं फक्त प्रेम आणि भावना असतात. पण जेव्हा प्रॉपर्टीचा विषय येतो तेव्हा कायदा तुमच्या भावना बघत नाही. खरंय. कायदा फक्त तथ्य आणि कागदपत्र बघतो. बरोबर. आणि म्हणूनच मला या प्रक्रियेच्या अगदी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करायची आहे. दत्तक घेणं म्हणजे कायद्यांच्या नजरेत नक्की काय असतं? कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की शाळेच्या दाखल्यावर नाव बदललं किंवा रेशन कार्डवर नाव लावलं की झालं काम. पण ज्या कुटुंबात मुलगा जन्मला त्या मूळ कुटुंबाशी त्याचं नातं काय होतं? हा खूप महत्वाचा आणि या पूर्ण चर्चेचा पाया असणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियम 1956 मध्ये मिळतं. म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 म्हणतो. अच्छा. या कायद्यातनं एक खूप भारी संकल्पना मांडली आहे. तिला कायदेशीर काल्पनिक स्थितीचा सिद्धांत किंवा थेअरी ऑफ लीगल फिक्शन असं म्हणतात. लीगल फिक्शन म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, या सिद्धांतानुसार ज्या क्षणी तुमची दत्तक घेण्याची प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण होते, अगदी त्याच क्षणी ते मूल त्याच्या जन्मदात्या कुटुंबातून कायद्याच्या नजरेत मृत पावतं. बापरे, मृत पावतं? होय. कायद्याच्या भाषेत ते मूल तिथे राहत नाही आणि दत्तक घेणाऱ्या नवीन कुटुंबात त्याचा एक प्रकारे पुनर्जन्म होतो असं मानलं जातं. म्हणजे हे असं झालं की एखाद्या झाडाला पण मुळासकट उपटून दुसऱ्या बागेत नेऊन लावलं. अगदी तंतोतंत. हे अतिशय चपखल उदाहरण दिलं तुम्ही. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल जर आपण पाहिले ना, तर त्यात ट्रान्सप्लांटेशन किंवा प्रत्यारोपण हाच शब्द वापरलेला आहे. अच्छा. याचा अर्थ असा की ज्या चुलत्यांनी दत्तक घेतलंय ते आता नावापुरते पालक नसतात, तर कायद्याच्या नजरेत तेच त्याचे खरे आणि कायदेशीर पिता बनतात. त्या मुलाला एका सख्ख्या मुलाप्रमाणे सगळे हक्क मिळतात. आणि मूळ कुटुंबाशी काय होतं मग? हाच तर सगळ्यात मोठा बदल आहे. त्याच्या मूळ जन्मदात्या कुटुंबाशी म्हणजे त्याचे सख्खे आई-वडील, त्याची भावंडं यांच्याशी असलेले त्याचे सगळे कायदेशीर दुवे पूर्णपणे तुटतात. म्हणजे त्यांचा त्याच्यावर किंवा त्याचा त्यांच्या मालमत्तेवर काहीही हक्क उरत नाही? काहीही नाही. शून्य हक्क. हे ऐकायला थोडं कठोर वाटतं खरं, पण त्यामागचं लॉजिक मला समजतंय. म्हणजे दोन्हीकडे हक्क सांगता येऊ नये म्हणून हे केलं असावं. अगदी बरोबर. बरं, आता आपण मुख्य प्रश्नाकडे येऊया. जमिनीचा आणि मालमत्तेचा हक्क. आता समजा तो चुलत्यांचा सख्खा मुलगा झालाय कायद्याने, तर चुलत्यांनी एकदा दत्तक घेतलं की त्यांची सगळी मालमत्ता आपोआप त्या मुलाची होते का? इथेच तर कायद्याची दुसरी गुंतागुंत सुरू होते. आपोआप सर्व मालमत्ता मिळते असा कोणताही नियम नाहीये. अच्छा, मग कसं ठरतं हे? मालमत्तेचे ना 2 मुख्य प्रकार असतात आणि या दोन्ही प्रकारात दत्तक मुलाचे अधिकार एकदम वेगळ्या पद्धतीने काम करतात. पहिला प्रकार म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता, ज्याला आपण अॅन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. म्हणजे जर जमीन पिढ्यानपिढ्या चालत आलेली असेल तर नियम वेगळा, आणि चुलत्यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली असेल तर नियम वेगळा? हो, अगदी असंच. जर ती वडिलोपार्जित मालमत्ता असेल म्हणजे अशी जमीन जी सलग 4 पिढ्यांकडून वारसा हक्काने आलेली आहे आणि तिचं अजून कुटुंबात कायदेशीर वाटप झालेलं नाहीये, तर अशा मालमत्तेत दत्तक विधानाच्या तारखेपासून ते दत्तक मूल त्या कुटुंबाचा सहहिस्सेदार बनतं, म्हणजे को पार्सनर बनतं. सहहिस्सेदार
म्हणजे त्याला जन्मतःच अधिकार मिळतो तसा? होय, जसा घरात जन्माला आलेल्या सख्ख्या मुलाला त्या मालमत्तेत जन्मताच अधिकार मिळतो ना, तसाच अधिकार या दत्तक मुलाला दत्तक गेल्याच्या क्षणापासून प्राप्त होतो. बापरे, म्हणजे चुलते हयात असतानाही तो स्वतःच्या हिश्श्याची मागणी करू शकतो. नक्कीच करू शकतो. हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. आणि जर चुलत्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने ती जमीन घेतली असेल तर? समजा पुढे जाऊन चुलते आणि त्या पुतण्यामध्ये काही मोठे वाद झाले, तर चुलते त्याला त्या स्वकष्टार्जित जमिनीतून बेदखल करू शकतात का? इथे नियम पूर्णपणे वेगळा आहे. जर ती चुलत्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर त्या जमिनीवर चुलत्यांचा पूर्ण आणि निर्विवाद हक्क असतो. म्हणजे ते काहीही करू शकतात त्या जमिनीचं? अगदी. ते हयात असेपर्यंत त्यांच्या इच्छेनुसार त्या जमिनीची विल्हेवाट लावू शकतात. म्हणजे ते ठरवल्यास नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे, ज्याला आपण गिफ्ट डीड म्हणतो, ती जमीन त्या दत्तक मुलाला देऊ शकतात. किंवा दुसरे कोणालाही देऊ शकतात? हो, मृत्यूपत्राद्वारे म्हणजे वेल करून ते दुसऱ्या कोणाच्याही नावावर करू शकतात. पण काय? समजा चुलत्यांनी कोणतंच मृत्यूपत्र केलं नाही आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला, तर मात्र हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार या दत्तक मुलाला प्रथम श्रेणीचा वारसदार किंवा क्लास 1 हेअर म्हणून त्या स्वकष्टार्जित मालमत्तेतही नैसर्गिक मुलाप्रमाणे पूर्ण वाटा मिळतो. अच्छा, म्हणजे मृत्यूपत्र नसेल तर त्याला वाटा मिळणारच. होय. हा मुद्दा खूपच क्लिअर झाला. आता मला एका अशा सामाजिक वास्तवाकडे यायचे जिथे कायदा आणि आपला समाज समोरासमोर उभे राहतात. सांगा. आपल्या समाजात अनेकदा वंशाचा दिवा म्हणून मुलाला दत्तक घेण्याकडे कल असतो. पण समजा एखाद्या पुरोगामी चुलत्यानं आपल्या पुतणीला म्हणजे मुलीला दत्तक घेतलं, खूप छान प्रश्न आहे हा. तर कागदावर तिला समान अधिकार मिळतात हे मला माहिती आहे, पण प्रॅक्टिकली बघायला गेलो तर समजा त्या दत्तक मुलीचं पुढे लग्न झालं तर माहेरच्या मालमत्तेवरील तिचे अधिकार संपतात असं समाजाचं म्हणणं असतं. अनेकदा भाऊकी तिच्यावर दबाव आणते. मग अशा वेळी कायदा काय सांगतो? समाजात आजही असा मोठा गैरसमज आहे की मुलीचं लग्न झालं की तिचं माहेरच्या मालमत्तेवरील पाणी सुटतं. पण कायद्याच्या दृष्टीने हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. म्हणजे तिला हक्क मिळतोच? 100% मिळतो. हिंदू उत्तराधिकार सुधारणा अधिनियम 2005 म्हणजे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 ही आपल्या भारतीय कायदे व्यवस्थेतील एक अत्यंत ऐतिहासिक सुधारणा होती. बरोबर. या सुधारणेनुसार संयुक्त हिंदू कुटुंबात मुलीला आता मुलाप्रमाणेच जन्मतःच सहहिस्सेदार म्हणजे को-पार्सनर मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम दत्तक मुलीलाही तंतोतंत लागू होतो. पण लग्न झाल्यानंतर काय? समाज तर म्हणतो की ती आता दुसऱ्या घरची झाली. समाज काहीही म्हणू देत, कायदा अतिशय स्पष्ट आहे. लग्नानंतरही तिच्या दत्तक पित्याच्या म्हणजे चुलत्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क अबाधित राहतो. म्हणजे ती विवाहित असली तरीही मालमत्तेच्या वाटपाची कायदेशीर मागणी करू शकते? अगदी बिनधास्त करू शकते. भावकी किंवा गावची पंचायत तिच्यावर कोणताही दबाव आणू शकत नाही. आणि यात आणखी एक मोठी भर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा 2020 मधील विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा हा ऐतिहासिक खटला. अच्छा, त्यात काय म्हटले? या खटल्याने तर कमालच केली आहे. या निकालानुसार जर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य एखादी मुलगी असेल किंवा दत्तक मुलगी असेल तर तिला आता त्या संयुक्त हिंदू कुटुंबाची कर्ती म्हणजे कर्ता होण्याचा पूर्ण अधिकार आहे. कर्ती म्हणजे मुख्य व्यवस्थापक. क्या बात आहे. हो, पूर्वी फक्त घरातील ज्येष्ठ पुरुषच कर्ता होऊ शकत असे, पण आता ती दत्तक मुलगी संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक आणि कायदेशीर गाडा हापू शकते. हा विचारच किती प्रगल्भ आहे. दत्तक मुलगी कुटुंबाची कर्ती होऊ शकते. नक्कीच. बरं, आता आपण एका वेगळ्या तांत्रिक मुद्द्याकडे वळूया. आपण मगाशी पाहिलं की दत्तक गेल्यानंतर मुलाचे मूळ जन्मदात्या कुटुंबाशी संबंध तुटतात. तो जुन्या मातीतून उपटला जातो. तर मग मूळ जन्मदात्या वडिलांच्या मालमत्तेवर त्या मुलाचा 0% हक्क राहतो का? समजा तिथे काही प्रॉपर्टी असेल तर ती त्याला कधीच मिळू शकत नाही का? सामान्य नियम असाच आहे की एकदा दत्तक गेले की जुन्या कुटुंबातील सगळे वारसा हक्क संपुष्टात येतात. तो मुलगा जुन्या कुटुंबात जाऊन मला माझा वाटा द्या असं म्हणू शकत नाही. पण यात काही अपवाद आहेत का? हो, कायद्यात एक अत्यंत रंजक अपवाद आहे. तो हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियमच्या कलम 12 मध्ये दिलाय. याला निहित मालमत्तेचा सिद्धांत किंवा थिअरी ऑफ वेस्टेड प्रॉपर्टी असं म्हणतात. निहित मालमत्ता
हे जरा काही कायदेशीर जड शब्दांसारखं वाटते. सोप्या भाषेत सांगा ना. मी तुम्हाला एका उदाहरणाने समजावतो. समजा एका घरात 2 भाऊ आहेत, रमेश आणि सुरेश. रमेशला एक मुलगा आहे. आता त्या मुलाला सुरेशने दत्तक घेण्यापूर्वीच मूळ कुटुंबात मालमत्तेचं रीतसर वाटप झालेलं आहे. अच्छा, दत्तक जाण्याआधीच वाटप झालंय? हो, आणि त्या कायदेशीर वाटणीत एक विशिष्ट जमीन अधिकृतरित्या त्या रमेशच्या मुलाच्या नावावर झाली आहे. हा झाला त्याचा निहित अधिकार, म्हणजे वेस्टेड राईट. आता या वाटणीनंतर जर सुरेशने त्याला दत्तक घेतलं तर दत्तक जाताना तो मुलगा स्वतःच्या नावावर झालेली ती जमीन स्वतःसोबत घेऊन नवीन कुटुंबात जातो. ओहो, म्हणजे ती जमीन त्याच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही? अजिबात नाही, कारण ती त्याला दत्तक जाण्यापूर्वीच कायदेशीररित्या मिळालेली असते. म्हणजे हे असं झालं की तुम्ही एखादी जुनी कंपनी सोडून नवीन कंपनीत नोकरीला जाताय. नवीन कंपनीत गेल्यावर जुनी कंपनी तुम्हाला पुढचा पगार देणार नाही, हे नक्की. हां, बरोबर. पण जो परफॉर्मन्स बोनस कुणी आलीच कमवून खिशात घातलाय, तो जुनी कंपनी तुमच्याकडून परत मागू शकत नाही. तो तुमचा हक्क आहे. अतिशय भारी उदाहरण दिलं तुम्ही. तो बोनस म्हणजेच निहित मालमत्ता, ती आधीच तुमची झालेली असते. अच्छा. आणि याला आणखी एक छोटा अपवाद असा की दत्तक गेल्यानंतरही जर जन्मदात्या कुटुंबातील कोणी स्वतःच्या पैशाने घेतलेली जमीन मृत्यूपत्राने किंवा बक्षीसपत्राने त्या दत्तक मुलाला दिली तर तो ती घेऊ शकतो, कारण ती इच्छेने दिलेली भेट असते. हे बारकावे खरंच खूप भारी आहेत. पण आता मला अशा एका मुद्द्यावर यायचंय जिथं सगळ्यात जास्त लोकांचं नुकसान होतं. कोणता मुद्दा? आपल्याकडे ग्रामीण भागात दत्तक घेताना काय होतं? लोक देवळात जातात, होम हवन करतात, नातेवाईकांना बोलवून पेढे वाटतात आणि जाहीर करतात की आजपासून हा माझा मुलगा. हे खूप कॉमन आहे. पण कागदोपत्री काहीच नसतं. तर असे धार्मिक विधी कायद्याने पुरेसे आहेत की कागदपत्रांची गरज आहेच? इथेच तर सगळ्यात मोठ्या चुका होतात आणि पुढे जाऊन भावकीचे कोर्टात दावे चालतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 नुसार दत्तकपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाहीये. काय सांगताय? सक्तीचे नाही? नाही. केवळ दत्तकपत्र नोंदणीकृत नाही म्हणून दत्तक विधान बेकायदेशीर ठरत नाही. धार्मिक विधी पुरेसे मानले जातात. पण, आणि हा खूप मोठा पण आहे. एक मिनिट, हे मला जरा खटकतंय. जर कायद्याने सक्ती केलेली नाहीये तर मग हा पण कुठून आला? इथे हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियमाचं कलम 16 महत्वाचं ठरतं. हे कलम असं सांगतं की जर तुमचं दत्तकपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रीतसर रजिस्टर्ड असेल तर न्यायालय एक कायदेशीर गृहीतक म्हणजे स्टॅच्युटरी प्रिझम्पशन मानतं. म्हणजे न्यायालय थेट मान्य करतं की दत्तक प्रक्रिया कायदेशीर झालीये. हो, तिथे तुम्हाला पुरावे देत बसायची गरज पडत नाही. पण जर ते अनोंदणीकृत असेल तर? मला याची चीड येते की कायबा एकीकडे म्हणतो नोंदणी सक्तीची नाही आणि दुसरीकडे नोंदणी नसणाऱ्यांना वाऱ्यावर सोडतो. हा तर एक प्रकारचा ट्रॅप झाला ना? तुमचा संताप एकदम रास्त आहे. पण यामागे ना एक ऐतिहासिक कारण आहे. 1956 मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात सरकारी कार्यालय नव्हती, लोक साक्षर नव्हते. तेही आहे. त्यामुळे धार्मिक विधींवर अवलंबून असणाऱ्या प्रथेला एका रात्रीत बेकायदेशीर ठरवणं शक्य नव्हतं. म्हणून नोंदणी ऐच्छिक ठेवली. पण आजच्या काळात जेव्हा जमिनीचे भाव गगनाला भिडलेत तेव्हा हा नियम एक मोठा सापळा ठरतोय. नक्कीच. कारण जर दत्तकपत्र अनोंदणीकृत असेल आणि चुलत्याच्या मृत्यूनंतर सख्ख्या मुलांनी आक्षेप घेतला तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात जाऊन ते पेढे वाटले होते, धार्मिक विधी झाले होते, हे पुराव्यांचं सिद्ध करावं लागतं. बापरे. आणि त्यात अनेक वर्ष जातात. हो, कोर्टाच्या तारखा, वकील आणि खर्च यात माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जरी सक्ती नसली तरी भावनांच्या आहारी न जाता दत्तकपत्र रजिस्टर्ड करून कायद्याची भक्कम ढाल हातात ठेवलेलीच बरी. 100%. आता समजा एखादा जागरूक नागरिक आहे, त्याने सगळं कायदेशीर केलंय, रजिस्टर्ड दत्तकपत्र तयार आहे. आता प्रत्यक्ष ती चुलत्याची जमीन नावावर करण्यासाठी महसुली प्रक्रिया काय असते? 7-12 उतारावर आपलं नाव कसं लावायचं? ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRSC 1966 ज्याला आपण म्हणतो त्या अंतर्गत चालते. आता सुदैवाने सरकारने ही प्रक्रिया फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन केली आहे. म्हणजे तलाठी ऑफिसमध्ये चक्कर मारायची गरज नाही? अजिबात नाही.
तुम्ही स्वतः किंवा महा ई सेवा केंद्रातून महाभूलेख पोर्टलवर ऑनलाईन ई फेरफार अर्ज करू शकता. त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? अर्जासोबत तुम्हाला ते नोंदणीकृत दत्तकपत्र जोडावं लागतं. जर बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र असेल तर त्याची प्रत, चुलत्यांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि तुमचं आधार कार्ड लागतं. अच्छा, मग हे सर्व दिल्यावर पुढे काय होतं? लगेच नाव चढतं 7/12वर? नाही, इथे प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा टप्पा येतो. तलाठी या अर्जाची नोंद त्यांच्या गाव नमुना 6 मध्ये करतात, ज्याला आपण फेरफार रजिस्टर म्हणतो. त्यानंतर कलम 150 नुसार एक कायदेशीर नोटीस काढली जाते आणि ती 15 दिवसांसाठी प्रसिद्ध केली जाते. पण हे 15 दिवस थांबण्याचं कारण काय? जर माझ्याकडे रजिस्टर्ड कागद आहेत तर लगेच काम का होत नाही? कारण जमिनीचे व्यवहार अनेकदा अंधारात किंवा फसवणुकीने होतात. ही 15 दिवसांची नोटीस म्हणजे अंधारात अचानक लाईट लावून ओरडून विचारण्यासारखं आहे की अरे, इथे या जमिनीचं हस्तांतरण होत आहे, कुणाची फसवणूक तर होत नाहीये ना? अरे वा, हे चांगलंय. जर या दत्तक प्रक्रियेमुळे इतर कोणाच्या हितसंबंधांना बाधा पोचत असेल तर त्यांना हरकत घेण्यासाठी हा वेळ दिला जातो. हे एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण आहे. आणि जर कोणी हरकत घेतली नाही तर? जर या 15 दिवसांत कोणाचीही हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर त्या फेरफार नोंदीला सर्टिफाय करतात. त्यानंतरच दत्तक मुलाचं किंवा मुलीचं नाव अधिकृतरित्या 7/12 उतार्यावर येतं. हा, लाईट लावण्याचा दृष्टिकोन खरंच खूप भारी आहे. पण आता एक शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. नक्की विचारा. ग्रामीण भागात अनेकांची अशी ठाम समजूत असते की एकदा का 7/12 उतार्यावर माझं नाव लागलं की मी त्या जमिनीचा 100% कायदेशीर मालक झालो, मग ती जमीन माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे खरं आहे का? हा आपल्या व्यवस्थेतील सर्वात मोठा आणि तितकाच धोकादायक गैरसमज आहे. मला हे अतिशय स्पष्टपणे सांगू द्या की 7/12 उतार्यावर नाव लागणे म्हणजे मालकी हक्क मिळणे असं अजिबात होत नाही. काय सांगताय? 7/12 उतारा हाच तर आपल्याकडे जमिनीचा मुख्य कागद मानला जातो. तो मालकी हक्काचा पुरावा नाहीये. अजिबात नाही. सर्वोच्च न्यायालयाने सूरज भानगटला असेल किंवा बळवंत सिंग खटला असेल, यात वारंवार हेच सांगितलंय. इंग्रजांच्या काळापासून 7/12 उतारा हा केवळ जमीन महसूल म्हणजे टॅक्स गोळा करण्यासाठी शासनाने तयार केलेला दस्तऐवज आहे. म्हणजे फक्त टॅक्ससाठी? हो, तो मालमत्तेचा मालकी हक्काचा पुरावा किंवा डॉक्युमेंट ऑफ टायटल होऊच शकत नाही. शासनाला फक्त एवढंच बघायचं असतं की या जमिनीचा टॅक्स कोण भरणार आहे. बापरे, मग खरा मालकी हक्क कशातून सिद्ध होतो? कोर्टात मालकी कशी सिद्ध करायची? खरा मालकी हक्क हा केवळ त्या मूळ कायदेशीर दस्तऐवजांतून सिद्ध होतो. म्हणजे जर चुलत्याने तुम्हाला रजिस्टर्ड गिफ्ट डीड करून दिलं असेल किंवा मृत्यूपत्रातून जमीन मिळाली असेल किंवा तुमचा जो कायदेशीर वारसा हक्क आहे त्यातूनच तुमची मालकी सिद्ध होते. अच्छा. 7/12 उतारा हा केवळ प्रशासकीय सोयीसाठी आहे. त्यामुळे 7/12वर माझं नाव आलं म्हणजे मी राजा झालो या भ्रमात कोणी राहू नये. कागदपत्रे कच्ची असतील तर दिवाणी न्यायालय एका मिनिटात ते नाव उडवून देऊ शकतं. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकवणारा असू शकतो. आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा जर गोषवारा काढायचा झाला तर हे स्पष्ट होतं की दत्तक मुलाला किंवा मुलीला नैसर्गिक अपत्याप्रमाणेच पूर्ण कायदेशीर अधिकार मिळतात. अगदी. 2005च्या सुधारणेनुसार मुलींनाही समान हक्क आहेत. पण हे हक्क मिळवण्यासाठी जुन्या कुटुंबातील हक्क सोडावे लागतात. अपवाद फक्त निहित मालमत्तेचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनांवर अवलंबून न राहता रजिस्टर्ड दत्तकपत्र करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी परिपूर्ण सारांश काढलात तुम्ही. या संपूर्ण गुंतागुंतीतून मला एकच अंतिम विचार प्रेक्षकांसमोर ठेवायचा आहे. कायदा हा आंधळा असतो असं म्हणतात, पण तो कागदपत्रांच्या बाबतीत खूप डोळस असतो. खरंय. कायदा दत्तक आणि सख्य अपत्य यांच्यात भेदभाव करत नाही. पण ज्या पुतण्याला किंवा पुतणीला तुम्ही प्रेमाने दत्तक घेता त्याचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर केवळ भावना पुरेशा नसतात. त्या भावनांना कायदेशीर कागदपत्रांची जोड देणं हीच कुटुंबाची खरी जबाबदारी आहे. कागदपत्रे पक्की असतील तरच प्रेम सुरक्षित राहतं. किती योग्य आणि वास्तववादी विचार आहे हा. शेवटी कायदा तुमची भावनिक कथा ऐकत नाही, तो तुमचे दस्तेवाज वाचतो. याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. नक्कीच. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला ही चर्चा आणि माहिती आवडली असेल तर इन्फो इन मराठी या आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जमिनीच्या किंवा कायद्याच्या अशाच कोणत्या विषयांवर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बरोबर. पुढच्या वेळी असाच एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. धन्यवाद.